नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विपणन व्यवस्थापन या विषयाचा अभ्यास करणार आहे. तर विपणन व्यवस्थापनामध्ये सुरुवातीचा टॉपिक आपण पाहणार आहोत, विपणनाची ओळख. विपणन हे एक आधुनिक शास्त्र आहे. काही वर्षापूर्वी विपणन हा व्यापार आणि वाणिज्य या विषयाचा एक भाग समजला जात होता. परंतु सध्याच्या वर्तमान स्थितीत विपणनाची व्याप्ती ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत गेलेली आहे. अगदी आपण पाहायचं झालं तर लहान बाजारपेठेपासून म्हणजे थोडक्यात स्थानिक बाजारपेठेपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंतची विपणनाची प्रगती होत गेलेली आहे. कारण विपणनाला एक स्वतंत्र शास्त्र म्हणून मान्यता मिळाली आहे. म्हणून आधुनिक युगात वस्तू निर्मिती इतकेच किंवा त्याहीपेक्षा जास्त वरचढ अधिक महत्त्वाचे स्थान हे विपणनाला प्राप्त झालेले आहे. आधुनिक युगात विपणन ही एक अत्यंत आव्हानात्मक प्रक्रिया बनली आहे. तसेच प्रत्येक व्यावसायिक यशाचा मूलमंत्र बनले आहे. जरी विपणन संकल्पना व्यवसायासंदर्भात प्रगत असली तरी ती एक व्यापक संकल्पना झाली आहे. आपण विपणनाची व्याप्ती पाहतो. विपणन हा शब्द कसा तयार झालेला? विपणन म्हणजे काय? तर थोडक्यात वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण. म्हणजेच उत्पादकाने तयार केलेल्या वस्तू अंतिम ग्राहकापर्यंत पोहोच करणे हे विपणनाचं कार्य आहे. विपणन हा शब्द इंग्रजीतील मार्केटिंग या शब्दापासून तयार झालेला आहे. लॅटिन शब्द त्याचा मार्केटस पासून फ्रेंचमध्ये मार्केट, इटालियनमध्ये मार्केटो आणि जर्मनीत मार्केट असे शब्द तयार झालेले दिसून येतात. वि या शब्दाला पणन हा शब्द जोडून वि प्लस पणन असा विपणन हा शब्द तयार झालेला आहे. पणन म्हणजे मालाची विक्री करणे. थोडक्यात मालाची विक्री करण्याचे शास्त्र म्हणजेच विपणन असा हा त्याचा अर्थ होतो. विपणनामध्ये ग्राहकांच्या गरजा संशोधनाच्या माध्यमातून जाणून घेतल्या जातात आणि त्या गरजांची पूर्तता आपल्याला कशा पद्धतीने करता येईल, ग्राहकांची भविष्यामध्ये मागणी कशा पद्धतीने असेल, या सर्व गोष्टींचा अभ्यास विपणनामध्ये केला आहे. पण तसं पाहिलं तर ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे आणि त्या राजाला खुश ठेवण्यासाठी उत्पादकाला सतत प्रयत्न करावे लागतात. म्हणून विपणनाचा अर्थ थोडक्यात सांगितला काय, तर उत्पादकाने तयार केलेल्या वस्तू अंतिम ग्राहकापर्यंत पोहोच करणे म्हणजे काय, विपणन होय. विपणनाच्या व्याख्या वेगवेगळ्या तज्ञांनी त्यांच्या पद्धतीने केलेले आहेत. पीटर ड्रकर यांच्या मते काय, तर विपणन ही एक प्रक्रिया आहे. त्यामुळे बाजारपेठेच्या ठिकाणी कोणतेही संसाधन व विशिष्ट ज्ञानाचे आर्थिक मूल्यामध्ये परिवर्तन घडते. पीटर ड्रकर काय म्हणतात, विपणन ही एक प्रक्रिया आहे. त्यामुळे बाजारपेठेच्या ठिकाणी कोणतेही साधन सामग्री, आपण त्यांना संसाधनाला काय म्हणतो, साधन सामग्री व विशिष्ट ज्ञानाचे आर्थिक मूल्यामध्ये परिवर्तन घडते. हे पीटर ड्रकर यांच्या मते झालं. फिलिप कोटलर काय म्हणतात, तर विपणन ही एक मानवी प्रक्रिया आहे. विपणन ही कशी आहे, मानवी प्रक्रिया, ही नैसर्गिक प्रक्रिया नाही.
ही एक प्रक्रिया आहे, ती मानवी प्रक्रिया आहे, ज्याद्वारे विनिमय प्रक्रियांच्या साहाय्याने गरजा व इच्छा पूर्ण केल्या जातात. म्हणजे ग्राहकांच्या काय गरजा आहेत, त्या गरजांचा शोध घेऊन ग्राहकांच्या इच्छेनुसार त्या गरजा पूर्ण केल्या जातात. कशामध्ये पूर्ण केल्या जातात, तर विपणनामध्ये त्या गरजा पूर्ण केल्या जातात. असं कोण म्हणतात, फिलिप कोटलर. त्यानंतर पॉल मजूर यांनी व्याख्या केलेली आहे, तर विपणन ही प्रक्रिया आहे. विपणन ही काय आहे, प्रक्रिया आहे, ज्याच्या माध्यमातून समाजाला उच्च प्रकारचे राहणीमान प्रदान करण्याचं कार्य हे विपणनाच्या माध्यमातून केलं जातं. थोडक्यात विपणनाच्या व्याख्या अनेक अर्थतज्ञांनी तत्वज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या आहेत. वरील सर्व व्याख्यांच्या आधारे असे लक्षात येते की विपणनाच्या प्रक्रियांचा समावेश स्थळ, काळ, संदर्भानुसार बदलत जातो. अगदी प्राचीन काळापासून विपणन प्रक्रिया निरंतरपणे चालू आहे. विपणन म्हणजे वस्तूची केवळ खरेदी विक्री नसून त्यात खरेदी विक्री घडवून आणण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रक्रियांचा समावेश विपणनामध्ये केला जातो. त्यानंतर आपण विपणनाची वैशिष्ट्ये पाहूया. तर विपणनाचं पहिलं वैशिष्ट्य काय आहे, तर ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे. म्हणजे विपणनामध्ये ग्राहकाला काय केलेलं आहे, केंद्रबिंदू मांडलेला आहे आणि त्या ग्राहकाला कशा पद्धतीने जास्तीत जास्त समाधान देता येईल या पद्धतींचा अवलंब हा विपणनामध्ये केला जातो. दुसऱ्या विपणनाचं वैशिष्ट्य आहे वस्तू व सेवांची उपलब्धता. विपणनात ग्राहकास वस्तू व सेवा उपलब्ध करून देणे आणि त्यानंतर ग्राहकांचं समाधान प्राप्त करून देणे हे विपणनाचं दुसरं वैशिष्ट्य आहे. विपणन ही आपण मागे सांगितलं नैसर्गिक प्रक्रिया नाही, विपणन ही काय आहे, मानवी क्रिया. म्हणून विपणनाचं महत्वाचं आणि तिसरं अगदी महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मानवी क्रिया. म्हणजे विपणनामध्ये समाजातील विविध वर्गांच्या व व्यक्तींच्या गरजांची पूर्ती करण्याची म्हणजे गरजांची पूर्तता करण्यासाठी कोण प्रयत्न करत असतो, तर मानव. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे विपणनाचं व्यावसायिक क्रिया आहे. विपणनाला व्यावसायिक क्रिया का म्हटलं आहे, तर वाहतूक, बँक, जाहिरातदार, साठवणूक या व्यावसायिक क्रियांच्या माध्यमातून खरेदी विक्रीचे व्यवहार काय केले जातात, पूर्ण केले जातात. त्यामुळे विपणन ही काय आहे, व्यावसायिक क्रिया आहे. त्यानंतर विपणनाचं पुढचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे वस्तू व सेवा ज्या उत्पादकाने तयार केलेल्या आहेत, वस्तू व सेवा, त्या वस्तू आणि सेवांना ग्राहक मिळवून देणं हे विपणनाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे विपणन ही एक आर्थिक प्रक्रिया आहे. विपणन ही एक आहे आर्थिक प्रक्रिया आहे. विपणनाच्या माध्यमातून समाजाच्या राहणीमानाचा दर्जा उंचावला जातो. म्हणजे ग्राहक समाजाला उच्च प्रकारचं राहणीमान किंवा उच्च दर्जा प्राप्त कशामुळे होतो, तर विपणनामुळे. म्हणजे ग्राहकाला कोणत्याही माध्यमातून त्या वस्तू आणि सेवा उपलब्ध होतात आणि त्या वस्तू आणि सेवा उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांचं काय होतं, राहणीमान सुधारतं. त्यानंतर आपण पाहूया विपणनाची व्याप्ती. विपणनाची व्याप्ती तसं पाहायला गेलं तर विपणन हे स्थानिक पातळीवर आता मर्यादित राहिलेलं नाही, ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत विपणन पोहोचलेलं आहे.
उदाहरणार्थ आपल्याला जर साधा ॲपल घ्यायचा असेल तर पूर्वीच्या काळामध्ये आपल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये ॲपल उपलब्ध नव्हतं. परंतु विपणनाच्या माध्यमातून काय झालेलं आहे, अगदी खेड्यातल्या खेड्यात सुद्धा त्या वस्तू आणि सेवा उपलब्ध झालेल्या आहेत. म्हणजे जगाच्या किंवा देशाच्या किंवा जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये तयार झालेल्या वस्तू आपल्याला आपल्या गावामध्ये उपलब्ध होतात, आपल्या जवळच्या शहरामध्ये उपलब्ध होतात. म्हणजे विपणनाची व्याप्ती ही मर्यादित स्वरूपाची न राहता विपणनाची व्याप्ती ही अमर्याद स्वरूपाची झालेली आहे. त्यानंतर आपण पाहूया विपणन संकल्पना. विपणन संकल्पना ह्या दोन पद्धतीच्या आहेत. एक विपणनाची पारंपरिक संकल्पना, ज्याला आपण जुनी संकल्पना म्हणतो, आणि दुसरी आहे विपणनाची आधुनिक संकल्पना म्हणजे नवी संकल्पना. तर पारंपरिक संकल्पना ही कशावर आधारित आहे, उत्पादनावरती आधारित आहे. या संकल्पनेमध्ये ग्राहकाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. या संकल्पनेमध्ये जास्तीत जास्त आपल्याला नफा प्राप्ती कशा पद्धतीने होईल यावरती भर दिलेला आहे. म्हणून याला काय म्हणतो आपण, विपणनाची जुने किंवा पारंपरिक संकल्पना. ह्या पारंपरिक संकल्पनेत वस्तू व सेवांच्या वितरणाला महत्त्व देण्यात आलेलं आहे. पूर्वीच्या पारंपरिक संकल्पनात विपणनाचा उद्देश हा फक्त जेवढा जास्तीत जास्त नफा मिळवता येईल तो मिळवून घ्यायचा. म्हणजे ही संकल्पना नफाप्रधान संकल्पना होती. या संकल्पनेमध्ये पूर्णपणे ग्राहकाकडे काय केलं होतं, दुर्लक्ष करण्यात आलेलं होतं. म्हणून पारंपरिक संकल्पनेचा पहिला महत्त्वाचा भाग म्हणजे काय आहे, विनिमय संकल्पना. विनिमय म्हणजे काय, वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण. या संकल्पनेचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने काढला जातो. उत्पादकाने पैशाच्या मोबदल्यात ग्राहकांना वस्तू व सेवा पुरवणे. या संकल्पनेत वस्तू व सेवांच्या विनिमयाला प्राधान्य देण्यात येत होते. म्हणजेच जेव्हा एखाद्या वस्तूचे उत्पादन क्रिया पूर्ण होऊन उत्पादन तयार होईल त्यानंतरची प्रक्रिया म्हणजे काय, त्या वस्तूचा विनिमय करणे म्हणजे वस्तूची विक्री करणे. म्हणजे विनिमय संकल्पना म्हणजे काय, तर वस्तू आणि सेवांची थोडक्यात खरेदी आणि विक्री करणे. विपणनाची दुसरी महत्त्वाची संकल्पना आहे उत्पादन संकल्पना, प्रोडक्शन कन्सेप्ट. या संकल्पनेमध्ये काय अभिप्रेत आहे, तर प्रामुख्याने उत्पादन क्रियेलाच महत्त्व प्राप्त झाले आहे. विनिमयाकडे नाही, कशाकडे नाही दुर्लक्ष केलेलं आहे, तर लक्ष कशावरती केंद्रित केलेलं आहे, उत्पादन करण्यावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे. या संकल्पनेचा मूळ गाभा काय, उत्पादन करणे हा आहे. या संकल्पनेमध्ये सतत आणि मोठ्या प्रमाणात उत्पादक वर्ग उत्पादन करत असतो. आपलं जे उत्पादन करणार आहे ते विकलं जाणारच हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तो काय करतो, उत्पादनाचं कार्य आहे ते सतत सुरू ठेवत असतो. म्हणून या संकल्पनेला म्हटलं आहे उत्पादन संकल्पना. यानंतर पुढची संकल्पना येते उपयोगिता निर्मिती संकल्पना. या संकल्पनेत जी वस्तू उत्पादकाने उत्पादित केली आहे त्या वस्तूचा मालकी हक्क खरेदीदाराकडे कधी जाईल, तर खरेदीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच तो ग्राहकाकडे त्याचा मालकी हक्क जाईल. वस्तूची किंमत एकदा देऊन वस्तू खरेदीदाराकडेच त्याचा पूर्ण मालकी हक्क जोपर्यंत पारंपरिक संकल्पनेमध्ये जोपर्यंत ग्राहकाकडे तो अधिकार जात नाही तोपर्यंत ती वस्तू उत्पादकाच्याच मालकीची असते. म्हणजे वस्तूची जास्तीत जास्त प्रमाणात
उपयोगिता निर्माण करणे हेच या संकल्पनेचा मुख्य स्रोत आहे किंवा मुख्य संकल्पना आहे. या संकल्पनेनंतर पुढची संकल्पना येते राहणीमान प्रधान संकल्पना. आपण वैशिष्ट्यामध्ये पाहिलेलं आहे, त्यानंतर व्याख्येमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. विपणनामुळे काय होतं, समाजाला उच्च प्रकारचं राहणीमान प्रदान होतं. म्हणजे राहणीमान प्रधान ही संकल्पना आपण व्याख्या पाहिली. कुणी मांडले आहे तर पॉल मजूर या विचारवंतांनी मांडलेले आहे. विपणनाच्या पद्धतीमुळे समाजातील राहणीमानावर त्याचा परिणाम होतो. म्हणजे ग्राहकाला बाजारामध्ये त्याला पाहिजे ती गोष्ट पाहिजे त्या वेळी उपलब्ध होते आणि ती गोष्ट उपलब्ध झाल्यामुळे तो इतरांपेक्षा आपण वेगळे कशा पद्धतीने आहे हे दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वस्तू आणि सेवांची खरेदी करतो. म्हणून त्याला एक उच्च प्रकारचं राहणीमान प्रदान केलं जातं. म्हणून याला आपण म्हणतो राहणीमान प्रधान संकल्पना. म्हणजे समाजातील राहणीमानाचा दर्जा या संकल्पनेच्या माध्यमातून सुधारण्यास मदत होते. त्यानंतर विपणनाच्या नवी किंवा आधुनिक संकल्पना. दुसरी संकल्पना आहे मूळ विपणनाची नवी किंवा आधुनिक संकल्पना. आपण पारंपरिक संकल्पनेमध्ये काय पाहिलं तर जास्तीत जास्त प्रमाणात नफा कमावणे ही पारंपरिक संकल्पनेमध्ये गृहीत धरलं होतं. परंतु ही संकल्पना त्याहीपेक्षा वेगळी आहे. या संकल्पनेमध्ये ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे. ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे. म्हणून त्या राजाला खुश ठेवण्यासाठी या संकल्पनेमध्ये भर देण्यात आलेला आहे. म्हणजे या संकल्पनेमध्ये ग्राहक हा केंद्रबिंदू मानून ग्राहकांच्या आवडीनुसार निवडीनुसार त्याच्या इच्छेनुसार उत्पादनाची प्रक्रिया तयार करणे आणि त्यानंतर ती वस्तू ग्राहकाला विकणे. म्हणजे या ठिकाणी ग्राहक हा केंद्रबिंदू मानलेला आहे. ग्राहकांच्या आवडीनिवडी व त्यांच्या वस्तूच्या संदर्भातील उत्पादकाकडून काय अपेक्षा आहेत ह्या समजावून घेऊन ग्राहकांच्या अपेक्षानुसार आपल्या उत्पादनाची रूपरेषा तयार करणे व त्यानुसार उत्पादन घेणे हे या संकल्पनेमध्ये अभिप्रेत आहे. या संकल्पनेमध्ये पहिला भाग येतो विक्रियोत्तर सेवा प्रदान संकल्पना. विक्रियोत्तर सेवा प्रदान संकल्पना म्हणजे काय तर विक्री केल्यानंतर ग्राहकांना कोणकोणत्या सेवा प्रदान केल्या पाहिजेत. मग आपण पाहतो कोणकोणत्या सेवा प्रदान केल्या जातात तर एक वस्तू घरपोच दिल्या जातात. वस्तूमध्ये बिघाड असेल तर ती वस्तू दुरुस्त करून दिली जाते किंवा बदलून दिली जाते. एका वस्तूवर दुसरी वस्तू फ्री दिली जाते. असं या विक्रियोत्तर सेवा प्रदान संकल्पनेमध्ये अभिप्रेत असतं. म्हणजे वस्तूची विक्री केल्यानंतर विक्रेता किंवा उत्पादक स्वतः समाधान न मानता ग्राहकाला त्यानंतरच्या काळात देखील त्या वस्तूमध्ये काय दोष असतील तर ती वस्तू बदलून दिली पाहिजे हे या संकल्पनेमध्ये अभिप्रेत आहे. त्याच्या माध्यमातून काय होईल ग्राहक हा समाधानी होईल. त्यानंतर पुढची संकल्पना आहे ग्राहक समाधान संकल्पना. विपणनाच्या या संकल्पनेत प्रामुख्याने ग्राहक हा केंद्रबिंदू मानून त्याच्या समाधानाविषयी काय केलेला आहे प्रथम विचार केलेला आहे व त्याचा परिणाम नकळतपणे काय होतो नफा हा मिळतो. म्हणजे ग्राहकांचं समाधान झालं तर तो एक ग्राहक समाजातील अनेक ग्राहकांना सांगत असतो की ह्या उत्पादकाची वस्तू अत्यंत चांगली आणि टिकाऊ आहे. त्यामुळे साहजिकच ग्राहक वर्ग हा देखील त्या वस्तू आणि सेवांकडे आकर्षित होतो आणि मोठ्या प्रमाणावर वस्तू खरेदी करतो. त्यामुळे ग्राहक समाधान झाल्यानंतर आपोआपच नफ्यामध्ये काय होते वाढ होते. यानंतरची पुढची संकल्पना आहे गरजांची पूर्तता संकल्पना. ग्राहक संकल्पनेप्रमाणेच विपणनाची ही एक संकल्पना आहे.
ग्राहकांच्या गरजा काय आहेत याचे बाजारपेठेत जाऊन योग्य ते संशोधनात्मक निरीक्षण केलं जातं व ग्राहकांच्या गरजेनुसार मागणी केलेल्या वस्तूचा पुरवठा केला जातो. असं या गरजांची पूर्तता संकल्पनेमध्ये अभिप्रेत आहे. यानंतर पुढची संकल्पना येते वस्तू नियोजन व विकास संकल्पना. वस्तूच्या उत्पादनासंबंधीचे नियोजन योग्य त्यावेळी योग्य त्या ठिकाणी किंवा पोहोच करणे व त्या वस्तूच्या संदर्भातील काही सुधारणा करणे गरजेचे आहे किंवा नाही याकडे विशेष लक्ष देऊन त्या वस्तूचा विकास कशा पद्धतीने करता येईल यावर भर दिला जातो. याला आपण काय म्हणतो वस्तूचं नियोजन करणे. नियोजन करणे म्हणजे काय वस्तू कधी तयार केली पाहिजे कुठे तयार केली पाहिजे त्या वस्तूला ग्राहक वर्ग कोणत्या ठिकाणी उपलब्ध होईल याचं नियोजन केलं जातं आणि त्या नियोजनामुळेच वस्तूचा हा विकास होत असतो. आणि आधुनिक संकल्पनेमध्ये शेवटची संकल्पना आहे योग्य किमती आकारणे संकल्पना. आपण बघतो आता उदाहरणार्थ 100 रुपयाची वस्तू 120 रुपयाला विकतात, काही दुकानदार ते 80 रुपयाला विकतात. परंतु योग्य किमती आकारणे या संकल्पनेमध्ये वस्तूच्या उत्पादनासाठी किती खर्च आला, त्यानंतर नफा किती पाहिजे आणि त्या वस्तूची किंमत किती ठरवली पाहिजे हे या संकल्पनेमध्ये अभिप्रेत आहे. म्हणजे जर वस्तूची किंमत योग्य आकारली तर ग्राहक वर्ग जास्तीत जास्त ती वस्तू आणि सेवा खरेदी. परंतु वस्तूच्या जर किमती अवाढव्य आकारल्या तर ग्राहक हा त्या वस्तू आणि सेवांकडे दुर्लक्ष करतो. म्हणून या संकल्पनेमध्ये काय आहे तर वस्तूच्या किमती योग्य किमती आकारणे ही अभिप्रेत आहे. विपणनाच्या संकल्पना दोन पद्धतीच्या आहेत हे सगळ्यांच्या लक्षात आलं. एक विपणनाची पारंपरिक संकल्पना आणि दुसरी विपणनाची आधुनिक संकल्पना. पारंपरिक संकल्पनेवरती मध्ये काय अभिप्रेत आहे किंवा कशावरती भर देण्यात आलेला आहे तर जास्तीत जास्त वस्तू आणि सेवांचं उत्पादन घेणे व त्यापासून मोठ्या प्रमाणावर नफा कमवणे हे या संकल्पनेमध्ये अभिप्रेत आहे. परंतु विपणनाच्या आधुनिक संकल्पनेमध्ये काय अभिप्रेत आहे ग्राहक हा केंद्रबिंदू मानून ग्राहकांच्या आवडीनुसार निवडीनुसार अपेक्षानुसार इच्छेनुसार वस्तू आणि सेवांची निर्मिती करणे व ती ग्राहकांना उपभोगण्यास देणे हे या संकल्पनेमध्ये अभिप्रेत आहे. धन्यवाद. यानंतरचा भाग आपण उद्या पाहूया.